लोकसभा मतदारसंघामध्ये रणजितसिंह नाईक निंबाळकर विरुद्ध धैर्यशील मोहिते पाटील अशी लढत आहे। तर माढ्यामध्ये आता शेवटचा जो आकडा आलेला आहे त्यानुसार 50% मतदान झाले। माढा लोकसभा मतदारसंघात रणजितसिंह नाईक निंबाळकर विरोधात धैर्यशील मोहिते पाटील अशी लढत आहे। दोन्ही उमेदवारांनी मतदानाचा हक्क बजावलाय। मागे सांगितलं की मला कोणाचंच आव्हान नाही। गेल्या निवडणुकीमध्ये आणि या निवडणुकीमध्ये निश्चितपणे फरक आहे। गेल्या निवडणुकीमध्ये आम्ही जे काही शब्द दिले होते विकास कामांचे ते पूर्ण करून आज लोकांच्या समोर आम्ही उभा जातो। 5 वर्षापूर्वी जेव्हा आम्ही होतो तेव्हा लोकांना फक्त शब्द देऊ शकतो, आज शब्द दिलेले पूर्ण करून लोकांच्या समोर आज आम्ही भेटतो। कुठली पार्टी, कुठला पक्ष, कुठला उमेदवार हा आपल्याला विकास कामं करू शकतो, त्यांच्या भावना समजून घेऊ शकतो आणि देशाला पुढे नेण्याच्या दृष्टिकोनातून कुठला पक्ष जास्तीत जास्त काम करू शकतो आणि भावना समजू शकतो त्यांना मतदान केलं पाहिजे। मला जनतेने उभा केलेला आहे, जनतेने ठरवायचं आता कसं करायचं, काय करायचं आणि मला खात्री आहे जनतेने मी उमेदवारी दिली म्हणजे जनता मला निवडून आणणार आहे।